अगं आयुष्य एकदाच मिळतं आपल्याला, ते जसं असतं तसं स्वीकारायचं असतं, त्यात जे काही आहे ना त्याचा आनंद मानायचा असतो, हे असं संपवायचं नसतं। तू विचार कर, तुझ्या जाण्याने असं कोणीतरी असेल ना ज्याला वाईट वाटेल, ज्याला दुःख होईल, त्याच्यासाठी तुला जगावंसं वाटत नाहीये? तू तत्वज्ञान शिकवू नकोस मला। माझ्या मरणाने फरक पडेल असं कोणी नाहीये जगात। आता फक्त मृत्यू माझा आहे। हे बघ अगं, इथे अनाथ आश्रमातली मुलं आली आहेत, त्यांनाही या जगात कोणीच नाहीये, पण ते जगतायत ना आनंदाने। प्लीज त्यांच्यासाठी तरी असा विचार करू नकोस प्लीज। खाली तुझी 2 मिनिटं। आता एक शब्द जरी बोललीस ना तर मी नाही मगासपासून ऐकतीया जीव द्यायचा। हा, एवढं कसलं दुःख आहे ग तुला? अगं माझा नवरा पण मला सोडून गेला, साफसफाईची कामं करून 2 पोरांचा सांभाळ करतीया म्या। अगं लोक कसले जीवन जगतात ग, आणि तू हा एवढा कसला बाज आलाय ग तुला? जीव द्यायला निघालीस ते? उतर खाली। बघ, यांच्यापेक्षा तुझं आयुष्य कितीतरी सुसह्य आहे ना, तुझं घर आहे, तू नको असं करू, जरा पॉझिटिव्ह विचार कर प्लीज। या गोष्टी लेक्चर द्यायला सोप्या असतात, पण जगायला खूप कठीण। माझं दुःख नाही कळणार तुम्हाला, सगळ्यांचं दुःख सारखं नसतं ना। मला सांग ना, मला सांग तुला काय दुःख आहे, तू शेअर कर, तुला बरं वाटेल। मला सांग तुझं नाव काय? माझं नाव अनिता आहे। माझं मनोजवर खूप प्रेम होतं, त्याने मला लग्नाचंही वचन दिलं होतं। मी त्याला माझं सर्वस्व दिलं, पण तो मला सोडून गेला। तो माझा फोनही उचलत नाहीये आणि भेटतही नाहीये। त्याने फसवलंय मला, विश्वासघात केलाय माझा। घर घेण्यासाठी म्हणून माझे पैसे आणि दागिने घेऊन पळाला। कदाचित यासाठी त्याने प्रेमाचं नाटक केलं होतं। मी त्याच्या बाळाची आई होणार आहे। कसा जन्म देऊ मी त्याला, कशी सांभाळू त्याला? हे बघ अनिता, मी तुझं दुःख समजू शकते, पण म्हणून त्यावरती आत्महत्या हे सोल्युशन नाहीये। मनोजने फसवलं, ही भावनाच खूप त्रासदायक आहे मला। मला जगावंसच वाटत नाहीये। पण तू जीव देण्यासाठी इथेच का आलीस? आय मीन इथे या हॉटेलमध्ये का आलीस? कारण याच हॉटेलमध्ये प्रपोज केलं होतं त्याने मला। लग्नानंतर हनीमूनसाठी इथेच घेऊन येणार होता तो। आता मी त्याला शेवटचा मेसेज पाठवलाय, 5 मिनिटात तो आला नाही तर मी हे बघ, मला नंबर दे त्याचा, मी एकदा बोलते त्याच्याशी। प्लीज मला नंबर दे। त्याचा काही उपयोग होणार नाही। आधी तर तो माझा फोन उचलत नव्हता, आता तर त्याने सकाळपासून फोन बंदच ठेवलाय। शिवराम, आपण जाळी आणली तर